वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जय जय रघुवीर समर्थ करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। जिह्वे पिब स्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। विक्रेतुकाया किल गोपकन्या मुरारिपादार्पितचित्तवृत्ति दध्यारिकं मोहवशादवोचत् गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्य योगं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। सुखं शयाना निलये निजेऽपि नामानि विष्णु प्रवदन्ति मर्त्या ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। जिह्वे सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्तभक्तार्तिविनाशनानि गोविन्द दामोदर माधवेति।
श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। सुखावसाने त्विदमेव सारम्, दुःखावसाने द्विदमेव गेयम्, देहावसाने द्विदमेव जाप्यम्, गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण राधा वर गोकुलेश, गोपाल गोवर्धननाथ विष्णु, जिह्वे स्वामृतमेतदेव, गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। करारविन्देन पदारविन्दम्, मुखारविन्दे विनिवेशयन्तम्, वटस्य पत्रस्य पुटे शयानम्, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। जिह्वे पिब स्वामृतमेतदेव, गोविन्द दामोदर माधवेति। गोविन्द दामोदर माधवेति, गोविन्द दामोदर माधवेति। भावार्थ एकनाथी भागवत अध्याय 9 श्री गणेशाय नमः, श्री कृष्णाय नमः। ओम नमो सद्गुरु अमरपती अनुभव तेची ऐरावती, स्वानंदमध्ये भद्रजाती उत्तम स्थिती डुलत श्रीराम। उपदेशाचे वज्र तिख, छेदी संकल्प विकल्प पांख, जड जीवते पर्वत देख, निजस्थानी सम्यक स्थापिसी श्रीराम। विवेकाचे पारिजात, वैराग्य सुमनी घमघमित, मुमुक्षु भ्रमर विगुणी तेथ, आमोद सेविती चित्सुख श्रीराम। उपशमतेची तोची बृहस्पती, विश्वासे तुझा निकटवर्ती, त्यासी मानिसी अतिप्रीती, तो सभे प्रति सदस्य श्रीराम। कृपा कामधेनूची किल्लारे, भक्तावत्स श्रद्धावत्साचे निहुंकारे, बोळल्या वोरसाचे निभरे, ते दुभते पुरे भागवता श्रीराम। सतेचे चिंतामणीचे खडे, सभोवती लोळती चहूकडे, भक्तन पाहती तयांकडे, चरण सुरवाडे सुखावले श्रीराम। स्वर्गांगना अष्टमा सिद्धी, पुढे नाचती नाना छंदी, त्याते दासन पाहते त्रिशुद्धी, मंदबुद्धी बाळते श्रीराम। समसाम्य समान अढळ तुझे सिंहासन, सच्चिदानंदाची गादी जाण, तेथे सुखासन पै तुझे श्रीराम। पाववया तुझी या पदाप्रती, साधन चतुष्ट संपत्ती, जोडून या याजक यजिती, प्रत्यगावृत्तीचे निव्यागे श्रीराम। जे मन होमिता ती सावधानी, ऐसे भक्त भजन देखोनी, तेणे भावार्थ योगे संतोषणी, निजपदादानी तू होशी श्रीराम। त्यांसी निजात्मता देऊनी, बैसविसी निजासनी, मरणे विण अमर करुनी, अपतनी स्थापिसी श्रीराम। इंद्रा अहल्येसी व्यभिचारू, तुझ वृंदेसी दुराचारू, इंद्र जाहला सहस्र नेत्रू, तू सर्वांगे सर्वतृ देखणा श्रीराम। इंद्रासी दैन्य करीती दीन, त्याचे पद घेती हिरोन, तुझ भक्त करीती प्रसन्न, पदचित घन ते देशी घेती श्रीराम। कुस्थ बैसला इंद्राचे स्कंधी, दुर्वास बैसला तुझ्या खांदी, इंद्रवर्ते विष्णूचे बुद्धी, तू भक्त छंदी वर्तसी श्रीराम। रावणे बंदी घातले इंद्रासी, तुझ बळीने राखिले द्वारासी, इंद्र याची याग अवदानासी, तू भूमिदानासी याचिता श्रीराम। इंद्रासी अग्निमुखे प्राप्ती, तुझ विश्वतोमुखी तृप्ती,
ऐसा सद्गुरु तू कृपामूर्ती अमर चक्रवर्ती गुरुराया श्रीराम, तुझी करावी विनवणी तव तिथे थे न रिघे वाणी, वाणी प्रकाश तुझेनी वक्ता वदनी तू सत्य श्रीराम, एका एक जनार्दनी तो जनार्दन वक्ता वदनी, ऐसा वचना माझी प्रवेशोनी ग्रंथकारणी करविता श्रीराम, तेथे मुळी निमाली अहंता अहं दवडूनी तू कवी करता, एका जनार्दनू अभंगी सुता अभंगता गुरुचरणी श्रीराम, त्या गुरुचरण प्रसादे गुरुची लक्षणे विनोदे, वाखाणिली यथाबोधे यदुसंवादे अवधूते श्रीराम, मागे अष्टमाध्यायाच्या अंती असता पिंगलेसी एकांती, विवेक वैराग्य निवृत्ती निजसुख प्राप्ती पावली श्रीराम, जवळ अपरिग्रह होणे तव तव निजसुख पावणे, हेची प्रस्तुत बोलणे तेडे ब्राह्मणे बोली जे श्रीराम, ब्राह्मण म्हणे रायासी परिग्रहो जयापासी, वाढते दुःख तयासी अहर्निशी चढोवाढी श्रीराम, कुटुंब परिग्रहाचे आसक्ती कपोता निमाला दुर्मती, आता एकाकी परिग्रह करीती तेही पावती दुःखाते श्रीराम, गृहपरित्यागे गृहस्था पाषाण मृत्तिकेची ममता, काळी कारणे कलह करिता सुहृदता साडिती श्रीराम, निसंगास परिग्रह लागला कैसा, शिष्य संप्रदाय घाली फासा, शास्त्र पुस्तक संग्रह वशा, वाढवी आशा मठाची श्रीराम, त्या मठ शिष्याचे सांत्वन करिता अत्यंत होय दिन, मग परिग्रहाचे उपशमन अपरिग्रही जाण करिता ती श्रीराम, त्या मठाची आशा शिष्य संप्रदाय वशा, कलहो लागे आपैसा विरोधू संन्यासा परिग्रहे श्रीराम, परिग्रहो जाणोनी गाढा, लंगोटी त्यजुनी जाहला उघडा, नागवे माथा घेऊनी घडा, लाविल्या झाडा शिंपित श्रीराम, त्या वृक्षाचे कोणी पान तोडी त्यासी आक्रोशे कलह मांडी, थोर परिग्रहाची साकडी दुःखे पिढी सर्वाते श्रीराम, आवडी केला जो परिग्रह तो उपजवी दुःख कलहो, हा होताची अनुभव वैराग्य पहा हो उपजे न श्रीराम, ऐशी परिग्रहाची कथा देखोनी देखणा तो ज्ञाता, आसक्ती सांडोनी सर्वथा अकिंचन पंथा लागला श्रीराम, प्रपंच अनित्य नाशवंत तेथील संग्रह काय शाश्वत, ऐसे विवंचुनी समस्त अकिंचन चित्त ते जाहले श्रीराम, परिग्रहा माझी गाढा देह परिग्रहाचा खोडा, मिथ्यात्वे फोडी रोकडा तो विवेके गाढा ज्ञाता पै श्रीराम, जेथ देह परिग्रह मिथ्या जाहला तो अनंत सुखाच्या घरा आला, त्या सुखासी अंत न वचे केला त्या पावला निज सुखा श्रीराम, परिग्रहो दुःखवंतू हा कुररी गुरुत्वे वृत्तांतू, तुझ सांगेन साध्यंतू उपहासे अवधूतू बोलिला श्रीराम, तव राजा मनी चमत्कारला म्हणे मी राज्य परिग्रहे गुंतला, देह परिग्रहे बंदी पडला पाहिजे केला ते हा त्यागू श्रीराम, ऐसा राजा सवैराग्यू करू पाहे सर्व त्यागू, श्रवणे जाहला तो सभाग्यू होय योग्यू निज ज्ञाना श्रीराम, कुकरी गुरुत्वे जाणा परिग्रह त्याग विवंचना, आणावया जी मना सादर श्रवणा करीत असे श्रीराम, कुकर म्हणजे टिटवा पावला आमिष कवळू बरवा, तेणे तेथेची भक्षावा तो लोभ स्वभावा ठेविला श्रीराम, ते आमिष देखून या फार बळी जे निरामिष कुरर ते धाविनले अतिसत्वर, लहान थोर मिळवणी श्रीराम, हिरोनी घेऊ पाहती बळे हे जाणोनिया तो पुढे पळे, पळता देखोनी एक वेळे त्वरे तत्काळे वेढिला श्रीराम, त्या अमिषाची या चाडा थोर मांडला झगडा, मारू लागले फडफडा चहूकडा निष्ठुर श्रीराम, एक झडपिती पांखी एक चपेटे हाणीती नखी, एक विदारिती मुखी परम दुःखी होतसे श्रीराम, अमिष कवळे गुंतले मुख मारिता घेऊ न शके हाक, खस्ता व्यस्त करिता देख बोलावया मुख त्या नाही श्रीराम, हे माझे स्वजाती पहा हो सांडोनिया सुहृद भावो, मजका करू लाले अपावो तो अभिप्रावो विवंची श्रीराम, म्हणे माझी या दुःखाची मूळ मजपाशीच अमिष कवळ, तो त्यजनिया तत्काळ सुखी सुनिश्चळ वैसला श्रीराम, जेथे अमिष कवळू बडे तेथे कलहाचा गोंधळ मांडे, परस्परे फुडती मुंडे
खेची ती तोंडे येर येरा श्रीराम अमिष त्यजोनी बैसला देख तो पाहे कलहाचे कौतुक मूळ परिग्रह येथे दुःख परमसुख त्यागीता श्रीराम माड्या गोपुरे धावळारा धनधान्य नाना अंबरा रत्न प्रवाल धनपुत्र दारा हा समुदाय खरा परिग्रह श्रीराम या समस्त परिग्रहाचे मूळ देहबुद्धी का केवळ तेही अभिमाने सबळ एवं सर्वास मूळ अभिमानू श्रीराम तो अभिमानू जय सांडे तै प्रपंचाचे मूळ खंडे मूळ छेदिल्या जेवी उलंडे अतिप्रचंडे तरुवर श्रीराम अभिमान देहबुद्धी जीवन देहबुद्धी संगास्तव गहन उभय संगतो आयतन निवासस्थान परिग्रह श्रीराम एवं अन्योन्य सापेक्षक येर येरा आवश्यक याचे त्यागी परमसुख अतिदुःख तो परिग्रह श्रीराम परिग्रहा त्यागाचे मूळ जाण आधी त्याच्यावा अभिमान तेणे विन त्यागू तो विटंबन केल्या जाण होईल श्रीराम अभिमान रसहित सकळ सांडे तै पडता सुखाचे पाय मांडे ते सुख न बोलावे तोंडे शब्द मुरोड लाजोनी श्रीराम अभिमान जाऊन वरुतत कैसे राया म्हणसी जाण ते अर्भक गुरुत्व लक्षण तुझं संपूर्ण सांगेन श्रीराम बाल माझे तुझे न म्हणे उंच नीच काही नेणे यालागी मानापमान तेणे सुखे पसाहणे सर्वथा श्रीराम ती मासांचे नि बाळके मानू कोण हे नोळखे अपमानू तोही न देखे आपुलेनी सुखे क्रीडत श्रीराम दुजेपणा ते नातळे बालक आपुली याची लिळे आपणी याशीच खेळे आपुलेनी मिळे आपण श्रीराम देहगेहांची चिंता बाळासी नातळे सर्वथा स्वानुभवेची निश्चिंतता चिंता कथा त्या नाही श्रीराम न देखता तुझी स्थिती बाळका आपुली आपण या प्रीती आपुली आपण या अतिरती तैसी गती योगिया श्रीराम योगियांसी प्रपंचाचे भान सत्यत्वे नाही जाण यालागी मानापमान दोन्ही समानतयांसी श्रीराम चित्रीचेनी सापे खादला चित्रीचेनी अमृते वाचला तो चित्रीचेनी अमृते वाचला तेवी जिण्या मरण्या मुकला निश्चळ ठेला निर्द्वंद्वे श्रीराम गृहदारा पुत्र चिंता हे समूळ मिथ्या वार्ता स्वदेहो सत्यत्वे असता तरी करूला हाता चिंते ते श्रीराम भवमूळ कल्पना जाण ते कल्पना मना अधीन ते मन स्वरूपी जाहलिया लीन तेव्हा वस्तू चिद्घन सर्वत्र श्रीराम तेणे स्वरूपानुसंधाने सुखे क्रीडतु चिद्घने क्रीडा दैवयोगे करणे देहाभिमाने विरहित श्रीराम पावोनी निज सुखप्राप्ती मन आधी इंद्रिये उपरमती अणुभरी स्फुरेना वृत्ती समाधी बोलती या नाव श्रीराम तेची स्वरूपी ठेवूनी मन बाह्य स्फूर्तीचे स्फुरे भान ते दशागा व्युत्थान साधुजन बोलिती श्रीराम उंबऱ्यावरी ठेविला देवा तो जेवी देखे दोही सवा तैसी व्युत्थान दशा जीवभावा उभय स्वभावा देखणी श्रीराम लवण जळा समरसता तेवी स्वरूपी विवरुनी चित्ता समाधी व्युत्थाना हाणीला था निजी निज स्वरूपता पावोनी श्रीराम त्यासी कोणाचा मानपमान गृहपित्र चिंता करी कोण स्वरूपी हरपले मन निज समाधान पावला श्रीराम मने विण जे विहरण ते बालकाच्या ऐसे जाण दैवयोगे चलनवलन वृत्तीशून्य वर्तत श्रीराम थोर चिंतेचा आवर्त तेथे ब्रह्मादिक बुडत ते आवर्ती दोघे मुक्त परिसच निश्चित यदुवीर श्रीराम दोघा नाही द्वैतभान दोघे नेणती मानापमान दोघे सुखे सुखसंपन्न दोघे मने विण वर्तती श्रीराम एकासी पुढे भेटेल दुःख दुजेने जिंतिले सुख दुःख एकासी मुग्धतेचे सुख दुजा देख निज ज्ञान श्रीराम पाहता बाळकाचे ठाई गुप्त वासना असे देही ते अंकुरी जोनी पाही आवश्यक पायी घालील श्रीराम तैसा नव्हे योगी या गुणातीत तो जो पूर्णानंदे पूर्ण भरित त्यासी सुख दुःखाची मात नाही जगात सर्वथा श्रीराम देही सवे जीव वर्तत तो केवी झाला गुणातीत ऐसे म्हणसी तो वृत्तांत ऐकसाद्यंत सांगेन श्रीराम साधके सेवुनी साधुजन वाढविला सत्वगुण वाढलेनी सत्वे जाण ज्ञान साधन साधिले श्रीराम साधिलेनी ज्ञान साधने छेदी रजतमांची विंदाने जे मोह ममतेची दारुणे उभय भोगजन्ये कर्मठा श्रीराम
एवं वाढलेनी सत्वोत्तमे निर्दाळली रजतमे सत्व एकलेपणे निमे स्वये उपशमे ते जाणा श्रीराम. जवळ काष्ट संभार असे तव तव अग्नी जाळी उल्हासे सरलेनी काष्ठलेसे अग्निप्रवेशे निज तेजी श्रीराम. ऐसी जाणोनी गुणावस्था योगी पावला गुणातीतता त्यासी न बाधी भवव्यथा प्रलय कल्पता झाली या श्रीराम. ज्या सुखासी नाही अंत ते सुख स्वरूपे झाले प्राप्त ते देह वर्तता देहातीत चिंता आवर्तत्या नाही श्रीराम. एकाकी जाहल्या विण तत्वता ते अस्वस्थता न चढे हाता याची विशी नृपनाथा कुमारी गुरुकथा सांगेन श्रीराम. कोणी एक कुमारीसी घरी राखण सांगून तिसी पिता माता स्वगोत्रेसी गेली यात्रेसी कुळदेवा श्रीराम. ते कुमारीचे विवाह लग्न पूर्वीच नेमिले होते जाण त्या निश्चया लागी ब्राह्मण घरा संपन्न पै आले श्रीराम. पुसती घरी कोण आहे कोण लाजे नोवरी धरी मौन त्यासी न देता दर्शन पूजा विधान ते मांडी श्रीराम. वातायन द्वारा आसने दिधली समस्ता कारणे गंधाक्षता सुमनपाने दिधली मौने उपचार श्रीराम. देखुनी पूजेचे विधान जाणो सरले ते ब्राह्मण घरी नोवरीची आहे जाण हे चतुर लक्षण तियेचे श्रीराम. त्यांच्या पाहुणे चाराची चिंता उशिरा येईल माझी माता ते काळी साळी सांडी सडिता विलंबू सर्वथा होईल श्रीराम. ऐसे विचारुनी जाण साळी कांडू रिघे आपण ते कांडण काळीचे विंदान चतुर लक्षण परियेसी श्रीराम. घालिता कांडणा उठी झणत्कार कर कंकणा तेणे नादे लाजोनी जाणा विचारू मना माझी करी श्रीराम. या शंख वलयांचा ध्वनी पडेल पाहुण्यांचे कानी ते अत्यंत लाज मज लागोनी नववधू कांडणी बैसली श्रीराम. त्यांच्या कानी ध्वनी न पडे कांकण तरी चाले पुढे कांडण तरी चाले पुढे ऐसे विचारोनी रोकडे कंकणांकडे पाहिले श्रीराम. पाहता दिसे ते अबला विचार वृद्धा होनी आगळा करीचा कांकण खळाळा युक्ती वेल्हाळा विभागी श्रीराम. जरी कंकण फोडू आता तरी तो मुहूर्तीच अशुभता शतायु हो माझा भरता न फोडी सर्वथा या हे तू श्रीराम. अतिबुद्धिमंत ते कृपाळू कुमारी हळूच कंकणे उतरी ते जेवी जतनेवरी ते ठेवी जतनेवरी राखे दोकरी दोन्ही श्रीराम. दोन्ही कंकणे उरवुनी कांडू बैसली कांडणी दोही माझी उठे ध्वनी ऐकोनी कानी लाजली श्रीराम. म्हणे दोघांचा संगू एके स्थानी तेथे सर्वथा न राहे ध्वनी दोतील एक वेगळे काढोनी बसे कांडणी कुमारी श्रीराम. एकपणी एक कांडिता ध्वनी नुठेची तत्वता तो उपदेशू नृपनाथा झालो शिकता मी तेथ श्रीराम. जिणोनी प्रतिस्पर्धी भूपाळ किंकर केले राजे सकळ तू अरिमर्दन सबळ मिथ्या केवळ तो गर्व श्रीराम. कामक्रोधादी अरिवर्ग न जिणता सकळ संग अरिमर्दन हा बोल व्यंग होईल चांग ये अर्थी श्रीराम. कामाधिक सहा वैरी येणे उपदेश शस्त्र धारी जिणोनी घालिता तोडरी मग संसारी अरी नाही श्रीराम. लोका वेगळा अवधूतू म्हणत श्री कुमारी ते घरा आतू तो एकांतीचा वृत्तांतू कैसेनी प्राप्त तुझा झाला श्रीराम. राहुनिया विजनस्थानी विश्वावासोनी गुरुवचनी दृढ बैसोनी आसनी निज तत्व ध्यानी आकळिले श्रीराम. त्याची तत्वची निश्चया लागुनी मी विचारत असे ये मेदिनी निजात्म भावो जनिवनी दृढ करोनी पाहतसे श्रीराम. होता दृश्यसी भेटीत दृश्यत्वेन पडे मिठी द्रष्टेपणही घालोनी पोटी ऐशिया दृष्टी विचारत श्रीराम. अंगीकारिता गुरुत्व गुण देखता जगाचे दर्शन मज होतसे चैतन्य भान ऐसे न जाण मी विचारत श्रीराम. ऐशिया निज दृष्टी विरा मज ए विचारिता चरचरा अवचटे कुमारी मंदिरा त्याची अवसरा मी आलो श्रीराम. करिता कंकण विवंचना निज स्वार्थाची या खुणा पाहोनी घेतले ज्या लक्षणा ते विचक्षणा परियेसी श्रीराम. जेथ होय बहुतांची वस्ती तेथ अनिवार्य कलह प्राप्ती दोघे बैसल्या एकांती वार्ता करीती बहुविधा श्रीराम. जेथे गोष्टी खाली काळू जाये तेथे निजस्वार्थू होनला हे यालागे मी पाहे विचारत आहे एकाकी श्रीराम. एकाकी एकाग्रता साधिल्या थोर लाभू ये हाता येच विषयी सर करता गुरुतत्वता म्या केला श्रीराम.
वैराग्य विण अभ्यासू घडे. तेथ विषय चोर उठती गाढे, कामाचा घाला पडे मुद्दल बुडे निजज्ञान श्रीराम. विवेक दीपक करुणी धुरे, निरसी अज्ञानाचे अंधारे, वैराग्याचे बळ पुरे, महामुद्रेचे नियोगे श्रीराम. प्राणपानाची चुकामुकी झाली होती बहुकाळ की, ते अभ्यास बळे एकाएकी केली ओळखी दोघांची श्रीराम. ओळखी सवेची जाण पावली जुनाट पहिली खुण, दोघा पडिले आलिंगन समाधान समसाम्य श्रीराम. दृढ बैसोनी आसनी ऐशी प्राणापान मिळणी, करुणी लावली निशाणी, ब्रह्मस्थानी रिघावया श्रीराम. ब्रह्मगिरीची या कडा शमदमे घालून या वेढा, प्रत्याहाराचा झगडा पुढिले कडा लाविला श्रीराम. प्राणापानांच्या विवरी पहिली ओळखी होती खरी, माळ लाविली अभेद करी, मन एकाग्री राखोनी श्रीराम. एकाग्रतेचे निकल्लोळे पुढारे न ढवळे चालिली बळे, उल्हाट यंत्राचे निमेळे, षटचक्र पाळे भेदिले श्रीराम. वैराग्याची वज्रकवचे निधडे वीर लेऊनी साचे, एकाग्रता बळाचे झळके ध्यानाचे करी खड्ग श्रीराम. नवल खड्गाचा वाहो लहान थोर निवटी पहा हो, सम्मुख आलिया संदेहो न लगता पावो छेदित श्रीराम. निर्दाळुनी आळसासी दासी केले निद्रेसी, ऐसे सावधान अहर्निशी योगदुर्गासी झोंबती श्रीराम. रणरंगीचे वीर गाढे निजबळे चालिले पुढे, 17वीचे पाणी आडे जिंतिले रोकडे महावीरी श्रीराम. तेथ युद्ध झाले चांग कामाधिक अरिषड वर्ग, रणी पडिले अमोघ सतेज खड्ग झळकत श्रीराम. ऐसे वीरी पाडुनी रणी प्राशिले 17वीचे पाणी, तव अनुहताची सुडावणी दुर्गामधोनी उठली श्रीराम. तेथे सोहमवीराची एकाग्रता होता भीतरील भेदू आला हाता, दुर्गराख ती अहम ममता मरो सर्वथा टेकली श्रीराम. कामक्रोधादी महाशूर रणी पडिले थोर, तेणे दुःखे अतिजर्जर मरण तत्पर दिसता ती श्रीराम. ऐसी ऐकोनी दुर्गाची वार्ता उल्हासू वीरांची चित्ता, उठावा दिधला मागुता दुर्ग सर्वथा घ्यावया श्रीराम. निज धैर्य वीर अदट, निज सत्वे अति उद्भट, पुढे निर्धारिता वाट थोर अचाट देखिले श्रीराम. कर्म रेणूंचे दुर्घट घाट विधिवादे अवघड वाट, हळूहळू उल्लंघिता अचाट समूळ सपाट तो केला श्रीराम. पुढा रजतमाचे आगड खोलपणे अत्यंत गूढ, घालुनी निवृत्तीचे दगड सत्वे सुदृढ बुजिले श्रीराम. साचलू नवता बाहेरी जिणोनी मनकर्णिका ओवरी, माळवण चढविली ब्रह्मगिरी ब्रह्मरंध्री उसळले श्रीराम. तेथ जैताची एक घाई अनुहत निशाण लागले पाही, शोधिता पारखे कोणी नाही केले ठाई सोवश श्रीराम. तेथ रजतमाच्या वाटा सहजे झाल्या सपाटा, हरिखे रामराज्याच्या चोहटा धेंडे दारवंडा पिटिले श्रीराम. पारिखे कोणी न पडे दृष्टी, ध्यान खड्गाची सोडिली मुष्टी, वैराग्य कवचाची या गाठी समदृष्टी सोडिल्या श्रीराम. ध्येय ध्यात्या ध्यान त्रिपुटी न दिसे पाहता, ध्यान खड्ग तत्वता न धरी सर्वथा या हेतू श्रीराम. दारुण युद्ध सामुग्री सत्वे केली होती भारी, ते साधने सांडिली दुरी, कोणी वैरी असे ना श्रीराम. तन्मयतेचे छत्र धरुनी समसाम्य सिंहासनी, बैसला सहज समाधानी, त्यागी ओवाळून जीवभाव श्रीराम. शोधिता चढला सत्वगुण, तेणे सर्वस्वे केले निंबलोण, पाया लागोनी आपण स्वये जाणो परमला श्रीराम. जैसा अग्नी असो काष्ठाच्या मेळी, मंथिल्या काष्ठाची करी होळी, काष्ठ नाशुनी तत्काळी, त्यजुनी इंगळी उपशमे श्रीराम. तैसे वाढोनी सत्व उत्तम, नाशुनी सांडी रजतम, पाठी सत्वाचा हे संभ्रम, स्वये उपरम पावला श्रीराम. तेथे निमाले जीवाचे जीवपण, ज्ञातृत्वेसी निमाले ज्ञान, निमाले प्रपंचाचे भान, चित्मात्र पूर्ण कोंदले श्रीराम. ऐशी चिन्मात्र परिपूर्णता, तेथे निरोधुनी आणिता चित्ता, चित्त पावे चैतन्यता, जाण सर्वथा नरवीरा श्रीराम. तेव्हा अंतरी चैतन्य घन, बाह्य चिन्मात्र परिपूर्ण, आणिक न दिसे गा जाण, वृत्तीने आण वाहिली श्रीराम.
पाहता ध्येय ध्याता ध्यान, जेथ उल्हासे विगुंतले मन, ते संप्रज्ञात समाधी जाण, गुढे विण भोगिती श्रीराम, तेथ निशेष समरसे मन, झाला सुखरूप चिद्घन, ते समाधी परम कारण, विचक्षण बोलती श्रीराम. भावार्थ एकनाथी भागवत ओवी क्रमांक 151 ते 300 पर्यंत वाचणार आहे. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. ब्रह्मेंद्रिया गोचरनसे, गुण गेलिया डोळा दिसे, हे अनुभव्यासीची भासे, बोलावे ऐसे ते नव्हे. एथ शास्त्रे विषम झाली वादे, नेती नेती म्हणितले वेदे, थोटावली योगी वृंदे, अनुभवी निजबोधे जाणती. तेथ हेतू मातू दृष्टांतू, समूळ बुडाला समस्तू, अद्वैतवादाची मातू, ज्याठाया तुला जिली सबाह्य समदर्शन, हे अनुभवाची निर्वाण खूण, शरकार गुण गुरु केला जाण, हेची लक्षण लक्षुणी, ताहुनी उजू करिता बाण, दृढ लागले अनुसंधान, इतुकेन प्रपंचाचे भान, खुंटले जाण तयाचे, निशाण भेरी वाजंतरे, रथ गज सैन्य संभारे, राजा गेला अति गजरे, नेणी जे शरकारे शरदृष्टी, मागुनी रायाचा हडपी आला, तो पुसे ये मार्गी राजा गेला, येरू म्हणे नाही देखिला, गेला की न गेला कोण जाणे, तो शरकारू देखिला दृष्टी, हे ऐकोनी तयाची गोष्टी, जगी एकाग्रता मोठी, प्रपंच दृष्टी येवो नेती, हेची साधावया साधन, गृहारंभे विण एकपण, सर्प गुरु केला जाण, हेची लक्षण देखोनी, सर्प सांघातू नसाहे, एकाके सुखे विचरत जाये, सदा सावधान राहे, श्वासू वाये जाओ नेदी, तैसीच योगियाची गती, न साहे द्वैताची संगती, एकाकी वसे एकांती, जनाप्रती अलक्ष, विषमाचा संगू करी, परी समाचाही संगू न धरी, निघेल संगाबाहेरी, त्वचेची परी सर्पाचे, सदा सावधान बुद्धी, लवनिमेष वाया जावो नेदी, अनुसंधान त्रिशुद्धी, तुटो नेदी सर्वथा, सर्पबिळा माची रिखे बळे, मार्गी मागू देखती सकळे, धाला भुकेला हे त्या न कळे, गेला न कळे सर्वांसी, तैसाची योगियाही योग बळे, न राहे जना माझी जनमेळे, गुहे माझी पडिला लोळे, एकला खेळे एकपणी, हो का योगियांचा आचार, करिता देखती लहान थोर, सविकल्प निर्विकल्प विचार, न कळे साचार कोणासी, एक म्हणती कर्मठ, एक म्हणती कर्मभ्रष्ट, एक म्हणती आत्मनिष्ठ, कळे ना स्पष्ट कोणासी, सर्पास बोलणेची नाही, बोले तरी अल्प काही, तैसाच योगिया पाही, वाग्वादी नाही सादर, आतुले कृपेचे निबळे, बोले मृदू मंजुळ कोवळे, श्रवणासी दोंदे एक वेळे, तेणे वचन मेळे निघाली, बोलणे तरी अत्यल्प, परिच्छेदी संकल्प विकल्प, त्याच्या बोलाचे स्वरूप सत्य संकल्प जाणती, जो एकाकी उदास, ज्याचे परमार्थी मानस, तेणे गृहारंभाची आस, वृथा प्रयास न करावे, मुळी गृहारंभते दुःख, कष्ट करिता दुःखकारक, निपजविले त्रिमाळिक, ते अध्रुव देख सर्वथा, जेथे संसारची नाशवंत, देह प्रत्यक्षाकारे असंत, तेथीचे गृह काय शाश्वत, मूर्ख मानित सत्यत्वे, जे गर्भीच निमाले, ते उपजता जातक केले, मृताचे जन्म नाव ठेविले, तैसे गृह केले असंत, तोही असंतू आरंभ कुडा, मृत्तिकेसाठी लावी झगडा, भांडवी दगडासाठी काला कुडा, सुहृद बिडा सांडोनी, ओळंबा घर करी सायासे, त्या माझी सर्पराहे सावकाशे, न शिणता अप्रयासे, परघरवासे संतुष्ट, तैसाची योगियाही जाण, न धरी देह गेह अभिमान, परगृही वसे निराभिमान, सुख संपन्न सर्वदा, एकही गृह न करावे, हे सत्य मानिले जीवे, एवढी सृष्टी केली देवे, बांधून पवे त्या केवी,
रचिली कैसेनी निपजली कोणापासूनी याची अर्थी गुरुकांतिनी लक्षण लक्षुनी म्या केली नराचे आश्रयस्थान या लागी बोलीचे नारायण जीवाचे तोची जीवन स्वामी नारायण सर्वांचा ऐसा एक नारायण तेणे पूर्वी जग सृजिले जाण उपकरण सामग्री वीण केले निर्माण जगाचे एकलेनी सामग्री वीण केवी केले जग संपूर्ण स्वमाया क्षोभवनी जण करी निर्माण जगाचे ते निज मायेच्या पोटी असंख्य जीव सामग्रीच्या कोटी ते माया अवलोकिली दृष्टी तोची उठाउठी निज काढू ऐशी निज माया अवलोकिली ते निजांगावरी नांदविली परी अंगी लागो नाही दिधली हे अलिप्तता केली तो जाणे धुई दाटली आकाशी आकाशना तळे धुईसी तैसी निजांगे वाढवूनी मायेसी अलिप्ततियेसी वर्ततू उदके कमळेने वाढविली ते जळ आवरी निजदळी तैसी माया आनंद आकळी चित्सत्ता मोकळी सदंशेसी स्वमायेसी जो अधिष्ठान मायेसी नांदावया तोची भुवन एवं माया नियंता नारायण सत्य जाण सर्वथा रजोगुण सृजी सृष्टीसी सत्वगुण प्रतिपाळितीसी कल्पांती क्षोभवनी तमोगुणासी काळरूपेसी संहारी हे मायेची क्षोभक शक्ती असे नारायणाचे हाती या लागी संहारिता अंती ईश्वरी म्हणती या हेतू एवं संहारोनी कार्यकारण एक अद्वितीय नारायण एकपणे परिपूर्ण गुणागुण निरसोनी एकला एकू नारायण हेही तेथ म्हणे कोण हे अद्वितीय लक्षण भेदशून्य अवस्था विजातीय भेद तेठाई नसे सजातीय भेद काही स्वगत भेद तोही नाही भेदशून्य पाही ये रीती ऐसा अभेदू जो साचारू तोची प्रकृती पुरुषांचा ईश्वरू नियंता तो परावरू तोही निर्धारू करियसी प्रकृती पुरुष हे दोन्ही कल्पिली जेणे अमनमनी तो ईश्वर होय भरवसेनी त्याचे सामर्थ्ये करुणी वर्तती प्रकृती ते चेतविती सत्ता तेची याची पुरुषता या लागी प्रकृतीचा भरता होय सर्वथा हाची एकू पर जे अज प्रमुख अवर मनुमुख्य स्थावरांतक यांचा नियंता तो देख सर्व चाळक सर्वांचा ज्याचे आज्ञेवरी पाहे सैरावायू जाऊ न लाहे समुद्र वेळे माझी राहे सूर्य वाहे दीनमान ज्याची आज्ञा करुणी प्रमाण 12 अंगुळे विचरे प्राण परता जाऊ न शके जाण आज्ञे भेणे सर्वथा आज्ञा जाणोनी धडफुडी मेरू बैसका न सोडी चेतना आज्ञा करी गाढी अचेतन पुढी चेतवी तो स्वये तव निराधार परी झाला विश्वासी आधार जेवी सर्पाभासा दोर दिसे साचार आश्रयो सत्वादिका ज्या गुणशक्ती आवरुनी निज काळगती समत्व आणिल्या स्थिती निज प्रकृती माझारी तेही प्रकृती उपरमोनी राहिली असे निर्गुणस्थानी जेवी वटबीजी सामावोनी केवळपणी राहिला तैसा उपाधी गिळुनी सकळ निरुपाधिक केवळ जेवी काढिलिया मंदराचळ राहे निश्चळ क्षीराब्धी नाना अलंकार ठसे घातलिया जेवी मुसे पूर्वरूप सोने जैसे होय तैसे केवळ नाना नक्षत्रावलोकू निज तेजे लोपी अर्पू तैसा उपाधी गिळुनी ऐकू निरुपाधिकू उरलासे ठोका ग्रीष्मांच्या अंती बीजे लीन होती क्षिती तैसी लीन होऊनी प्रकृती केवळ सुखमूर्ती उरलासे ऐसा निरुपाधिकू केवळ सुख स्वरूपानंद कल्लोळ चिन्मात्र तेजे बहळ नित्य निर्मळ सदंशे तेणे ज्ञान स्वरूपे अनंते सृजन काळ अवस्थेते सृजिता झाला सृष्टी तेही निते अवधारी तेणे निजात्मकाळ सत्ते अवलोकिले निजमायेते ते क्षोभोनिया तेथे निज सूत्राते उपजवी
तेची बोलिली क्रियाशक्ती करीती झाली त्रिगुण व्यक्ती अहंकारद्वारा सृजिती जग उत्पत्ती ते मूळ तेणे गुणागुण विभाग सुर नर आणि पन्नग अध ऊर्ध्व मध्यभाग रचिले जग तत्काल ब्रह्मांडी सूत्र जाण पिंडू वर्तवी प्राण पिंड ब्रह्मांड विंदान कर्त्री जाण क्रियाशक्ती जीव करावया संसारी षड्विकार वाढवी शरीरी षडूर्मी त्या माझारी जीव संसारी संचरवी एवढी संसार उत्पत्ती करावया इची व्युत्पत्ती या लागी नावे क्रियाशक्ती सांख्य संमती बोलीचे या क्रियाशक्ती सूत्राचे ठाई जग ओतिले असे पाही आडवे तिडवे ठाईचे ठाई गोहू नीलवलाही वाढत दृढबंध देहाभिमाना देऊन संसारी करजना उपजवी अनिवार वासना योनी नाना जन्मवी पित्याचे निरेत मेळे रजस्वलेचे निरुधिर बळे उकडता जठराग्नी ज्वाळे बहुकाळे गोठले तेथ निघाले अवयवांकुर करचरणादिक लहान थोर देह झाला जी साकार तरी अपार यातना जठरी गर्भाची उकडता उंडी नाना दुःखांची होय पेंडी रिघे विष्ठा कृमी नाकी तोंडी तेणे मस्तक झाडी पुरेपुरे थोर गर्भीची वेदना आठविता थरकापू मना भगवद्वारे जन्म जाणा या परमयातना जीवासी ऐसे जन्मऊनी जनी घाली स्वर्गांच्या बंदिखानी कापचकी अधपतनी देहाभिमाने करुनिया ऐसी सुखदुःखाची कडी घालोनी त्रिगुणी दृढ बेडी भोगवी दुःखांच्या कोडी तरी न सोडी अविद्या हा थोर मायेचा खटाटोपू राया तुझ नाही भयकंपू तुवा दृढ धरोनी अनुतापू अभिमान दर्पू छेदिला तुझी पालटली दिसे स्थिती हृदयी प्रकटली चिच्छक्ती मावळली अविद्येची राती बोधक भस्ती उगवला जेथ छेदिला अभिमान तेथे कामादी वैरी निमाले जाण जेवी शिर छेदिला करचरण सहजे जाण निमाले या परी तू अरिमर्दन बोलिलो ते सत्य जाण ऐकोनी अवधूत वचन सुख संपन्न नृप झाला म्हणे धन्य धन्य मी सनाथ मस्तकी ठेविला हस्त प्रेमे ओसंडला अवधूत हृदयी हृदयात आलिंगी दोघा निजात्मबोधे जाहली भेटी या लागी खेवा पडली मिठी तेणे आनंदे ओसंडे सृष्टी सौभाग्या भेटी सद्गुरुसी बालका निकीचे ती सोहळे तेणे निवती जननीचे डोळे शिष्यासी निज बोधू आकडे ते सुख सोहळे सद्गुरुसी करिता दोघांसी संवादू ओसंडला परमानंदू पुढील कथेचा संवादू अतिविशदू सांगत उर्णनाभी म्हणजे कांतिणी हृदयतंतू मुखे करुनी विस्तारी बाहेर काढुनी निजगुणी स्वभावे त्या विस्तारिल्या तंतुवरी तळी आणि उपरी आपणची क्रीडा करी नाना परी स्वलीला तंतु विस्तारे खेळती लीला प्रत्यक्ष देखताची डोळा ग्रासुनीने हृदय कमळा अद्वैत कळा दाखली याची रीती सर्वेश्वरू एकलारची संसारू अति करुणी संहारू उरे निर्विकारू निजात्मा या लक्षणाचा निर्धारू धरुनी उर्णनाभी केला गुरु आता सारूप्यतेचा विचारू पेशस्कारू गुरुम्या केला काया वाचा आणि मन पुरुषे एकाग्र करून जे जे वस्तूचे करी ध्यान तद्रूप जाणतो होय स्नेहे द्वेषे अथवा भये दृढ ज्ञान जेणे होय तेणेची तद्रूपताला आहे उभवुनी बाहे सांगतू देह गेलिया तद्रूपता होईल हे वचन वृथा येणेची देहे येथ असता तद्रूपता पाविजे भिंगुरटी कीटकी ते धरी कोंडी भिंती माजिले घरी ते मरण भये ध्यान करी निरंतरी भ्रमरीचे तेणे तीव्र ध्याने ती किटी होऊनी ठाके भिंगुरटी
गगनी चढे उठा उठी प्रत्यक्ष दृष्टी देखिजे भिंगुरटी जड असंत मूढकिटी तिचे ध्यान करीत तेने तद्रूपता प्राप्त तैसा भगवंत तव नव्हे तो अजड चिद्रूप सुखदाता ज्ञाताधिकारी ध्यान करिता तेथे तद्रूपता पावता विलंबू सर्वथा पै नाही कीटकीस भ्रमरत्व जोडे ते हे तीव्र ध्याने न घडते घडे विचारिता दोन्ही मुढे जड जडे वेधिले भगवत ध्यान नव्हे तैसे ध्याता भगवत रूपची असे ध्याने भ्रम मात्र नासे अनायासे तद्रूप येणे देहे याची वृत्ती आपुली आपण न जाणे मुक्ती नेघवे भगवत प्राप्ती तैवृत्था व्युत्पत्ती नरदेही वृथा त्याचे ज्ञान ध्यान वृथा त्याचे यजन याजन वृथा त्याचे धर्माचरण चैतन्य घन जरी नोहे अवधूत म्हणे यदुसी इतुकिया गुरुंपाशी मी शिकलो जे जे मतीशी ते तुझ पाशी सांगितले निज बुद्धीची या व्युत्पत्ती काही एक शिकलो युक्ती तेही सांगेन तुझ प्रती अनन्य प्रीती स्वभावे 24 गुरूंचाही गुरु विवेक वैराग्य विचारू हा नरदेही लाधे सधरू या लागी मुख्य गुरु नरदेहो देहासी जे गुरुत्व जाणा ते दो प्रकारी विचक्षणा सांगेन त्याच्या लक्षणा संरक्षणा परमार्था देहा ऐसे वोखटे पृथ्वी माझी नाही कोठे देहा ऐसे गोमटे पाहता न भेटे त्रिलोकी पोखटे म्हणून त्यागावे ते मोक्ष सुखासी नागवावे होका गोमटे म्हणून भोगावे ते अवश्य जावे नरकासी तरी हे त्यागावे ना भोगावे मध्यभागे विभागावे आत्मसाधनी राखावे निज स्वभावे हिता लागी जैसे भाडियाचे घोडे आसक्ती सांडोनी पुढे पेणेवरी नेणे घडे स्वार्थ चाडे लागुनी हेतू ठेवूनी परमार्था गेही वस्ती करू जेवी उखिता देह आसक्तीची कथा बुद्धीच्या पंथा येवोनेदी देहाची नश्वर गती नश्वरत्वे उपजे विरक्ती नाशवंताची आसक्ती मुमुक्षु न करी सर्वथा जेणे उपजे विरक्ती तो विवेक जाणावा निश्चिती एवं विवेक वैराग्य प्राप्ती निजयुक्ती नरदेही इतर देहांच्या ठाई हा विचारूची नाही केवळ शिष्णोदर पाही व्यवसाओ देही करिताती या लागी नरदेह निधान जेणे ब्रह्मसायुज्यी घडे गमन देव वांछिती मनुष्यपण देवाचे स्तवन नरदेहा मनसी नरदेह पावन परी तो अत्यंत निंद्य जाण योनीद्वारे ज्याचे जनन पाठीच मरण लागलेसे जव जन्मलेची नाही तव मरण लागले पाही गर्भाच्याही ठाई मरण खाई धाकती एवं या देहा सरिसा नित्य मृत्यू लागला कैसा पोषुनिया बालवयसा तारुण्या सरिसा लागला विसरोनिया आत्ममरण तारुण्य चढले जी दारुण चतुर शहाणा सज्ञान मिळे संपूर्ण मी ऐकू त्या तारुण्याची नवाळी देठन फेडी त्या काळगिळी मग जरा जर्जरीत मेळी मरण काळी पातली धवल चामरेसी आले जाण जरा मृत्यूचे प्रस्थान मागून यावया आपण वेळा निरीक्षण करतस करीतसे सर्वांगी कंपायमान तो आला मृत्यू व्यजन मान कापे तो जाणो डोल्हारा पूर्ण मृत्यूचा दात पाडूनी सपाट काळे मोकळी केली वाट मृत्यू सेनेचा गडगडाट वेगी उद्भट रिघावया पाठी झाली दुणी तेची मृत्यूची निशाणी दोन्ही कानी खेळे देऊनी सुबुद्ध करुनी बांधिली एतिया मृत्यूसी पुढारे नयन तेज धावे सामोरे मग न्याहाळ तीना अक्षरे अंजन उपचारे शिणताही उभळीचा उजगरा उपगू शेजारिल्या घरा म्हणती न मरे हा म्हातारा बाळाची निद्रा मोडितो देखोनी मृत्यूची धाडी पाया वळतसे वेंगडी जिभेसी चालली बोबडी तुटल्या नाडी सर्वांगी मरण न येता जाण थोर जरेचे विटंबन विमुख स्त्री पुत्रजन अतिदीन ते करी जन्मवरी सायासी प्रतिपाळिले जयांसी तिची उबगली त्यासी जरेने देहासी कवळिल्या
जरा लागली पाठी कोणी नाईके त्याची गोष्टी विटावो लागली धाकुटी कुत्री पाठी भुंकती शहाणी सांगती अबलांसी बागुलाला म्हणती वृद्धासी निसूर पडोने दीढासी कासावीसी होतसे म्हातारा हो हा आशीर्वाद दिधला तेही केले द्वंद्व जरे एवढे विरुद्ध आणि द्वंद्व ते नाही ऐशी जरेची जाचणी देखोनिया तरुणपणी हेची दशा मज लागुनी हात धरुनी येईल देहोती तुका षडविकारी कोटी अनर्थ एकेके विकारी षडूर्मी लागल्या त्या भितरी जेवी अग्निवरी धूतधारा या दुःखाचे जे मूळ ते देहाचे आळवाळ देहो वाढविता दुःख प्रबळ उत्तर फळ महादुःख एवं देहाची जे संगती ते निरंतर दुःख प्राप्ती या परी सांडावी आसक्ती या हेतू विरक्ती देहगुरु या देहाचे नि साधने अविनाश पद पावणे याही परी येणे गुणे गुरुत्व म्हणणे देहासी देह उपकारी अपकारी यासी गुरुत्व दोन्ही परी येथ विवंचुनी चतुरी निजहित करी तो धन्य करिता तत्व विवंचन देहाचे मूळ ते अज्ञान निज रूपाचे अदर्शन तेची भान प्रकृतीचे प्रकृतीस्तव त्रिगुणसूत्र त्रिगुणी त्रिविध अहंकार येथुनी महद्भूत विकार इंद्रिय व्यापार देहेसी एवं पिंड ब्रह्मांड खटाटोप हा अवघाची आरोप दोरू जाहला नाही साप भ्रमे सर्पतो म्हणती पाहता देहाचे मूळ पासे जैसे मृगजळ भ्रमाची राणी व प्रबळ हा आरोपची केवळ वस्तूचे ठाई नसते देह आभासे जेथे आरोपू म्हणणे घडे त्याते आता सांगेन पवादे सावचित्ते परियेसी देह पांचभौतिक प्रसिद्ध तो मी म्हणणे हे अबद्ध देहो मलिन मी शुद्ध अतिविरुद्ध या आम्हा पृथ्वी मी नव्हे जडत्वे जळमी नव्हे द्रव्यत्वे तेजमी नव्हे दाहकत्वे चंचलत्वे नव्हे वायू नभमी नव्हे शून्यत्वे अहम मी नव्हे दृश्यत्वे जीव नव्हे मी परिच्छिन्नत्वे माया मिथ्यात्वे मी नव्हे देह नव्हे मी नश्वरत्वे विषय नव्हे मी बाधकत्वे या तत्वा आणि माते संबंधू येथे असेना ब्रह्मास्मी अभिमान अहंस परमहंसासी मान्य ते सत्वावस्थेचे साधन तोही स अभिमान मी नव्हे जितुका तत्वांचा अनुवादू तितुका मजबरी अपवादू हा माझ्या बुद्धीचा बोधू तुझ म्यायदू सांगितला हे माझे गुप्त ज्ञान तुझे देखोनी अनन्यपण केले गा निरूपण भावे संपूर्ण तू भावार्थी येरवी करावया हे कथा मज चाड नाही सर्वथा परी बोलवितसे तुझी आस्था नृपनाथा सभाग्या ऐशिया संवादाच्या मेळी अद्वैत बोधे पिटली टाळी दोघे आनंद कल्लोळी ब्रह्मसुकाळी मातले ऐसा उपकारी देखा या देहा सारिखा नाही सखा म्हणसी राखावा नेटका तव तो पारका मुळीची यासी अत्यंत करिता जतन दिसे विपरीत निदान श्वान शृगालांचे भोजन काहोय भक्षण अग्नीचे या दोही गती वेगळे पडे तरी सुळबुळीत होती किडे चौथी अवस्था यासी न घडे ते हेही तुही रोकडे जाणशी या लागी देहाची आसक्ती मी न धरीच का नृपती निसंगू विचरत असे क्षिती आत्मस्थितीचे निबोधे सद्गुरुनाथ महाराज की जय. अध्याय 9 151 ते 309 पर्यंत संपला. देहासी उपभोग साधने तितुकी जाणबा बंधने दृढ वासना तेणे अनिवार्यपणे वाढते. देहभोगी मुख्य गोडी स्त्रीभोगाची अति आवडी सर्वस्व वेचोनी जोडी आणि रोकडी योषिता स्त्री हाती धरता देख वाढे प्रपंचाचे थोरच दुःख गृह पाहिजे आवश्यक भोगार्थ देख स्त्रियेच्या त्या गृहाचे गृहसिद्धी पाहिजे धनधान्य समृद्धी झाली प्रजांची वृद्धी तेथे अतिसार अनिवार्य त्या प्रजांचा अतिलालसू दास दासी मिळवी पशु थोर कष्टाचा पडे सोसू
सुखलेशू पै नाही. व्याही जावयांच्या ओढी आप्तवर्गयांच्या कोडी पडे उचतियाच्या साखडी शोषिता कोरटी देहाची पोसावया पोष्यांची रची नाना उपाय राशी हिंडे स्वदेशी परदेशी अहर्निशी व्याकुळ देहासी द्यावया सुख शतदा वाढवी दुःख देहभिमाने जनमूर्ख वृथा अभिलाख वाढविती देह सुखाची चाडा पुढे परिग्रहाच्या खोडा दारागृहा लोभे केला वेडा न देखे पुढा निज स्वार्थू देहे वाढविली प्रीती गृहद्वारा पुत्र संपत्ती तोची वासना होय देहांती देहांतवरा प्रती निजबीज जैसा जोंधळा कणिसा चढे कणिसांचा शितिवावरी झडे वाडी वाढले झाड मोडे ते बीज गाडे उरलेले तोची बीज जलभूमीचे संगती सवेची झाड वाडे पुढती तैसी वासना उरे देखती देहांतरा प्रती नायवया त्या वृक्षाची परी वासना बीज शरीरी उरवुनी स्वर्गा संसारी योनीद्वारा जन्मवी देही वासना केवी वाडे तेही सांगेन तुझं पुढे विषय लेविता वाडे कोडे वासना वाडे अनिवार्य जीवा रसाकडे ओढी तृषा प्रशासनाला लागे तोडी शिष्णांची रतिसुखाची सोडी ते चरफडी रमावया त्वचा पाहे मृदूपण उदर वांची पूर्ण अन्न श्रवण मागती गायन मधुर ध्वन आलाप घ्राण उद्वत परिमळा रूप पहावया ओढी डोळा हस्त वंचिता खेळा नाना आलिया सभावे पाय वांछिती गती ऐंशी इंद्रिये ओढाओढीती देवी एका गेहपती बहुता सवती तोडिता एव इंद्रियासी विजयाशक्ती तेणे वासना दृढ होती त्या देहांतरा प्रती पुरुषासी नेती सर्वता या लागी कराव्या विषय त्यागू औषध छेदावा देह सांगू इथे अर्थी मनुष्य देह सांगू ज्ञान विभागू ये देही हेची जाणावया निजरूपाते पूर्वी तेणे निश्री अनंते निज मायेचे हाते केली बहुते शरीरे एके केली भूचरे एके ते केली खेचरे एके केली जळचरे चरे अचरे ती एक वृक्ष सर्प पशुदंश राक्षस पिशाच बंकहंस मत्स्य कच्छादी आक्षेप सृजी बहुवस योनिते ऐसे 84 लक्ष योनी सृजुनी पाहे परतोनी तव निज प्राप्ती लागोनी न देखे कोणी अधिकारी ऐशीची देखुने सृष्टी ते सुख न वाटे ती देवाते मग मानवी प्रकृती ते आदरे बहुत निर्मिले बाहुल्ये मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही जेणे ज्ञाने देही विदेहे पाहे पावती आहार निद्रा भय मैथुन सर्वा योनिसी समसमान मनुष्य देहाची ज्ञान अधिक जाण सर्वाशी देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी अधिकार ब्रह्मज्ञानासी येणे देहसी मतप्राप्ती पाहुण्या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो दाढीचा मेंढा जाणा विषयाचरणा विचरुत मनुष्य देखून या ज्ञाने सचितानंदा पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोके दिदला मनुष्य देही ब्रह्मज्ञान पुढील जन्मी मी करीन म्हणे तो नागवला जाण सोली अज्ञान त्यापासी 84 लक्ष योनी प्रती जे जे कोटी फिरे हाती ते नरदेहासी प्राप्ती अवसटे लाहती निजभाग्ये जो मनुष्य देही जन्मला तो परमार्थाशी लिगटला एवढा अलभ्य लाभ झाला पितरी मांडिला उत्साह झालिया मनुष्य देहाप्रती परमार्थ साधू भोगांती एवढा येथ नाही निश्चिती मृत्यू प्राप्ती अनिवार्य मृत्यू न विचारी गुणदोष न म्हणे देश विदेश न पाहे रात्रंदिवस करीती नाश तात्काळ देह जय पासुनी झाला तय पासुनी मृत्यू लागला देवी सापे बेडूक धरला घेऊ लागला लवी निमिषे साप बेडुकाचे गिळी बेडूक मुके माशाचे कवळी तैसे मृत्युमुखी पडली विषय भुली झोंबती मेध येथ आळसू जेणे केला तो सर्वस्वे नागवला इथा परमार्थ हातीची गेला अकर्ती पडला भवचक्री ऐसे जाणून यदुराया देहाची या लवलाया परमार्थ साधावया ब्रह्मोपाया उद्वत्त व्हावे छेदोनिया आळसाची दौडोनिया निद्रेसी
आत्मचिंतन अहर्निशी अविश्रमेसी साधावे. रणी रिदलिया सुरासी न जिंता परमचक्रासी. विसावा नाही क्षत्रियांसी तेरे विगसी साधावे. साधावया आत्मलग्न सावधान बिज्वराचे मन. तेणे साक्षेप आपण सायुज ज्वलग साधावे. रायाचे एकुलते एक चुकल्या ओटी बाळक. तो जेवी शोधी सकळ लोक वेळी निजसुख साधावे. काळाचा चपेट घात जव वाजला नाही व्यथ तव साधाव्या परमार्थ. आयुष्य व्यर्थ न करावे नरदेहेची आयुष्ये. प्रपंचोनी आवेशे विषयचोनी विलासे. नरदेहेची आयुष्ये प्रपंचोनी आवेशे विषयचोनी विलासे. भोग पिसे नर झाले पश्चात येऊनिया ठाई. विषया वाचुनी आन नाही तोची विषय नरदेही. वाढविला काया हित झाले विचारिता विवेकदृष्टी. विषयाशी प्रारब्ध बेटी वृथा करिता अटाटी. मृदुल त्रुटी नरदेहा नरदेह परमपावन. पावनीन साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्दर्भ जाण. पुष्येची दुधाची पुष्य वीण तुपाची. अपरोक्ष ज्ञान वीण वांजट. उदरथात दंभ खटपट. जेवी मदिरा पाणी मरकट. उडे उद्भट तडा तडा. ब्रह्मज्ञाने विणे शास्त्रज्ञ ते अंधारीचे त्वरेत जाण. अज्ञान निशी माझी तेज गहन. सूर्यदेवी कोणत्या देखे ब्रह्मज्ञान विणे संन्यासी. नटाच्या ऐसे मुंडन त्यासी. सोकले मिष्टान भिक्षेसी वृथा गेरू मी नाशिले. मनी विषयांचे अभिलाषण धरुणी करती वेदा अध्ययन. वर्ष सकळ काळीचे दुर्दुर जाण. कर्दम पाने जलपती. विषय प्राप्ती लागी मौन ते बकाचे बकध्यान. विषय बुद्धी जे गायन ते खरी देखुनी खर भुंके. विषयाला की उपन्यास नाना युक्तीचे विलास. जेवी पीड देखुनी वायस करता बहुवस अतिशब्द. पोट भराव्या भांड सैरा वाजती तोंड. तैसे विषया लागी वितंड शास्त्र प्राकांड बोलती. विषय वासना धरुणी थोर. बाह्य मिरविती आचार जेवी कामाचा शौचचार. विष्टा तत्पर मानसी हृदय धरुणी जीविका चांग. करिता अग्निहोत्र त्याग जेवी वेश्या विकोनी अंग. चालवी सांडुनी संसारा नरदेहीचा हाची स्वार्थ. साधावा चौथा पुरुषार्थ तो न करता जो का अर्थ तो अनर्थ जाणावा. साधिना देही ब्रह्मज्ञाना तो श्वान शुक्रा समान. अथवा ज्ञानहीन ते विवेचन पर्येसी. पशुशी हाणिल्या लाथा द्वेष न धरी सर्वता. मनुष्याची तू म्हणता जीव घाता प्रवर्तते. पशुशी लोभ नाही संग्रहता. एक आहार होय भक्षिता मग उरली अर्था. त्याची सर्वता तात्काळ मनुष्याचे लोभिष्टपण. गाठी असल्या कोटी धन पोटान खाय आपण. मा त्यागिता प्राण तजिल सायं प्रातचित्ता. पशुशी नाही सर्वता. मनुष्याची चिंता पाहता जन्मशता न राहे. अमित धन असता गाठी तरी चिंता अनिवार्य मोठी. नाथलेची ही भय पोटी. अविश्वासी सृष्टी नरदेही जरी मरो टेकले शरीर. तरी व्यवहारी साधी वृत्तीक्षेत्र. पाया शोधनी बांधी घर. पुत्र नांदाया ऐसी दुस्तर चिंता. पशुशी नाही सर्वता. आता मैथुनाची कथा एकल तत्वता सांगेन. पशुशी ऋतू काळी मैथुन मग स्त्रियेशी जातळे आपण. पुरुषाची नित्यश्री सेवन गरोदरीही जाण न सोडी. कामक्रोध सलोभता चिंता निंदा अति गर्वता. हे मनुष्याचेही माथा पशुची सर्वता असेना. न साधिता आत्मज्ञान केवळ जे विषयी जन. जे श्वान शुक्रा परिसहीन माणूसपण त्या नाही. विषयाचे जे सुख जाण ते स्वर्गी नरकी समान. जे इहलोकी भोगी श्वान ते स्वर्गी जाण इंद्रासी. मनुष्य देह वाचुनी पशु पक्षादी नाना योनी. त्या विषय भोगला लागुनी विषय छेदिनी नरदेह.
तो नरदेह कैसेही जोडे, ते प्राप्तीचे कठीण गाडे. ते सांगणे तुझ पुढे, परिसय निवाडे विभागो. अत्यंत सुकृते स्वर्गा चढे, अत्यंत पापे अधोगती गडे. पाप पुण्य निशेष जडे, ते आतुडे निज मुक्ती. जे पाप पुण्य समान समी, ते मनुष्य दय आक्रमी. जन्म पावे कर्मभूमी, आश्रम धर्मी सुमेघा. साक्षेपे मनुष्य देह जोडे, ऐसे करता तवन घडे. अवचट राहता चढे, भाग्य चोखडे जयाचे. मोले अनर्ध्य रत्ने, मोले अनर्ध्य रत्ने. तैसा चिंतमणाने हाती, बहुत येणे जन्म होती. परी मनुष्य देह प्राप्ती दुर्लभ, ऐसा नरदेह पाहुनी देख. जो न साधीचे ब्रह्मसुख, तो जनामादी परमूर्ख. विश्वासघातक देवाचा, निजात्मा प्राप्ती लागोनी. देवे केली मनुष्य योनी, तो देवाचा विश्वास बुडूनी. विषय सेवनी निजपतन, होते पितरांचे मनोगत. पुत्र होईल हरिभक्त, कुळ उद्धरिले समस्त. विषय प्रतिहत ते केले, तो हा सकळ भाग्याचे फळ. मनुष्य देह ना केवळ, ते कराव्यास फळ. वैराग्य अडळ म्या केले, देहो निज आत्मा साधनी साधक. तोची विषय भोगी बाधक, ऐसे देखून या देख. केले निष्ठंक वैराग्य, त्या वैराग्य चेनी बळे. गुरु कृपा पावन मिळे, विषय इंद्रियाचे पाळे. एकेची वेळ विभांडली, अविद्या जव घ्यावी जीवे. तर अविद्या येणे नावे, स्वांगे मी विद्यामान नोहे. हेही अनुभवे जाणितले, ऐसी मिथ्याचे अविद्या आता. चित्प्रकाश पूर्ण लाभे हाता, तेणे सद्य हस्त अंता. गेली सर्वता निशेष, ज्ञान साधन जो निजदेहो. त्याच्या ठाई वैराग्य पाहावो, मा देह संबंधाचा नेहो. कैसोनी राहू शकेल, ऐसोनी अनुभवे पाही. निसंग मी विचरे मही, अहंता स्वदेही नाही. कुशिले ते पाही सांगितले राया. जे पुरुषाची अहंता गळे, ते देह अदृष्ट योगे चळे. जेवी सुकले पान वायू बळे, पडिले लोळे सर्वत्र. या लागी ब्रह्म साक्षात्कारा. वृत्ती लय पावे जव वीरा, तवरी जो वैराग्य खरा. अभंग पुढा पुरुषार्थी तो, म्हणसी एका गुरुचे ठाई. तुझा सर्वदा विश्वास नाही, ये अर्थी सावध होई. विशद पायी सांगेन गुरुने सांगताची कानी. ज्याची वृत्ती जाय विरोनी, जेवी मिळता लवण पाणी. अभिन्नपणी समरसे, केल्यासी साधक बाधकता बाद. हे बोलणे अति अबद्ध, जेवी निमालियासी गोखद. ल पाजवे दुग्ध गर्भस्था, या परी त्यासी कर्तव्यता. नाही गा सर्वता, परी ऐसी ही अवस्था. ज्याशी तत्वानं लगेची, गुरुने सांगितले कानी. स्वरूप पाव बोध झाला मनी, परी तेन राहुनी. निश्रळ पाणी, बाह्य दर्शनी विक्षेपू. आसनी बैसल्या स्वरूप स्थिती, आसन सोडिल्या प्रपंच स्फूर्ती. ऐसी एकदेश स्थिती, नातळी निज योगी. देह आसनी निश्चळ, अथवा कर्मी हो चंचळ. परिवृत्ती सर्वदा निश्चळ, तेची निर्मळ निजयोगी. परशुरामेसी रणांगणी, भीष्म विडला निर्वाणवाणी. तोडीला घातीला जिणोनी, वृत्ती समाधानी अचंजळ. करता निर्वाण युद्धी ज्याची मोडे समाधी. हेची साधाव्या त्रिशुद्धी, 24 गुरु विधी वंदिले म्या. देह निश्चळत्वय वृत्ती निश्चळ, देह चंचळत्वय वृत्ती चंचळ. तरी ते देहबुद्धीचे सबळ, नवे केवळ निजबोधू. होता प्रपंच दर्शन, वृत्तीची विक्षेप होय जाण. तो विक्षेप कराव्याचे धन, बहु गुरु साधन म्या केले. निज गुरूंनी निज सांगितल्या अर्था, त्या साधावया परमार्था. नाना प्रपंच पदार्था, गृहसंध्या म्या केली. जेथोनिया विश्वेकता तेची, लावली गुरुत्व पथा. ऐसेनी साधने साधिता, जग स्वभावता परब्रह्म.
पूर्वी गुरूंनी बोधिले नाही, तरी पृथ्वी देखील बोधतील काही. तोची निर्धार्थ साधाव्या पाही, गुरु पाही प्रवर्तलो. गुरुने सांगितले निजज्ञान, हृदय प्रकाशले चिद्भान. ते विद्युत प्राय चंचल जाण, स्थैर्यपण त्या नाही. जे मूळची चंचळ, ते कदा नवे पुष्कळ. क्षणा भासे क्षणा चपळ, तेणे तळमळ साधका. जैसे मुखीचे आमिषा जाये, तेणे सर्प डंख खादला राहे. तैसी वेदना साधला होय, वियोगुण साये सर्वता. एरवी ब्रह्म अद्वितीय नित्य, ते हे सकळ ऋषींचे समंत. त्यासी पुसो जाता बहुत, विक्षेप तेथे उठती. एक म्हणती ब्रह्मसगुण, एक म्हणती ते निर्गुण. ऐसे वाद करती दारुण, युक्ती खंडन अभिमाने. एक म्हणती ब्रह्म सप्रपंच, एक म्हणती निष्प्रपंच. मिळवनिया पाच पाच, शब्द कवच वाढविती. प्रपंच दर्शने विक्षेपता, तेथे साधाव्या निज ऐकता. सबुद्धीने नाना पदार्थ, गुणग्राहकता गुरु रूपे. तेथे साधकाचे प्रश्न, सहसा न पवती समाधान. या लागी पुसाव्या मन, जेणे न निघे जाणते ठाई. जेथोनी विक्षेपता वाढे, तैसेनी एकता जोडे. ते नाना गुरुचे रोकडे, साधन चोखडे योजिले. जी जी सांगतील गुरुलक्षणे, ती ती निजबुद्धीचे साधने. समूळ विक्षेपू तेणे, तीव्र धरणे छेदिला. तेणे चंचलत्वे निश्चल, फावले निजबोधाचे मूळ. दृश्य देखता केवळ, भासे सकळ चिन्मात्र. जे माझ्या निजगुरूंनी पूर्वीस दिदले होते बोधुनी. तोची नाना गुरुत्वे साधुनी, विक्षेप छेदुनी पावलं. निज गुरु तो एकुची जाण, इतर गुरु साधत्वे साधन. हे यथा तथ्य लक्षण, तुझं निरूपण म्या केले. येथ प्रपंचाचे भानाभान, कर्म करिता न कळे जाण. लादली निजबोधाची खुण, समदर्शन सर्वदा. दृश्य देखता दृष्टी, नवे दृश्येची भेटी. हरपली कर्म त्रिपुटी, बोधक असवटी अभिनव. यथेष्ट करता भोजन, उष्टेना निराह लक्षण. जंगेसी वाढता जाण, एकलेपण मोडेना. तरंग सागरा माझी क्रीडता, न मोडे उदकाची एकात्मता. तेवी जगा माझी वर्तता, तुझी वार्ता मज नाही. नवल सद्गुरूची नवाची, नवी सर्वी तोची पायी. गुरु वेगळे रीते काही, उरले नाही सर्वता. आता माझे जे मीपण, तो सद्गुरू झाला आपण. बोलते तुझे तू पण, तेही जाण सद्गुरूसी. याही परी पाहता, माझा गुरु एक एकुलता. तेसे तुझेपणाची वार्ता, नाही सर्वता यदुराया. ऐशी सद्गुरू कथा तुझ, सांगितली परमार्था. हरीने आळंगले नृपनाथा, दोघा एकता निजबोधे. जीव शिवा पडली मिठी, आनंदे वसली सृष्टी. तेणे वाचसी पडली बेलवटी, बोलो फराटी विसरली. हरिकू न सटवे हरी हृदय भक्ती, बाहेर वसंडे स्वदे जोनी. आनंद घन बोला नैनी, स्वानंद जीवनी वर्षतू. तुटली अहंकाराची बेडी, पावलो भावार्ण परथडी. म्हणून रोमांची उद्भवली गुढी, जिंतली गाडी अविद्या. समूळ देह बाहेर पळाला, या लागी गात्र कंपू चळवळा. संकल्प विकल्प निमाला, मनेसी बुडेला मनोऋतू. जीव भाव उत्खिता, यदुने अर्पिला गुरुनाथा. ते चिन्ह बाहेरी तत्वता, दावी सर्वता निजांगी. तो अवधूत जाण दत्तात्रेया, तेणे आलुंगिनी यदुराया. निजरूपाचा बोधुतया, अनुभवया दिदला. दत्तात्रेय शिष्य परंपरा, सहस्रा अर्जुन यदु दुसरा. तेणे जनार्दनू तिसरा, शिष्य केला खरा कलियुगी. गुरु प्राप्ती लागी सर्वता, थोर जनार्दनासी चिंता. विसरला तिन्ही अवस्था, सद्गुरु चिंतिता चिंतनी. देवो भावाचा भोगता, दृढ जाणून अवस्था. येणे झाले श्री दत्ता, तेणे हातू माता ठेविला. हातू ठेवताची तत्काळ,
बोध आकळीला सकळ मिथ्या प्रपंचाचे मूळ स्वरूप केवळ स्वबोधे. कर्म करुणी अकर्ता तोची अकर्तात्म बोधू झाला देता, तेही असोनी विदेता. तेवी तत्वता आकळली गृहाश्रम न सांडिता, कर्मरेखा नुलांडिता. निज व्यापारी वर्तता बोधू सर्वता न मिळे, तो बोधू आकळता मना. जो बोधू आकळता मना, मन चुकले मनपणा. अवस्था नाचरेनी जनार्दना, मूर्छा पण पडियला. त्यासी सावध करुणी तत्वता, म्हणे प्रेमा आहे सत्वावस्था. तेही गौनी सर्वथा, होई वर्तता निजबोधे. पूजा विधी करोनिया, जव जनार्दनू लागला पाया. तव अदृश्य झाला दत्तात्रया, योगमायाचे नियोगी. कथेसी फाकलो सर्वता, तो कोपुन मनाचा श्रोता. प्रसंगे गुरुविवंचना होता, मीही गुरुकथा बोलिलो. मग तत्व चुकी पाडिली मोठी, चुकविने सांगली गुरु गोठी. तेही संस्कृत नवे मराठी, वृथा चावटी न म्हणावी. जो असेल गुरु भक्त, तो हे जाणेल मनोगत. तो गुरु रमणे सदोदित, त्यासी हे हृदयात कळेल. ज्यासी गुरुचरणी श्रद्धा गाडी, ज्यासी गुरुभजनी अति आवडी. तीही गुरुश्रेम जोडिले जोडी, जिही गुरुप्रेम जोडिले जोडी. हे गोडी जाणती, ज्या सद्गुरूचे नाव घेता. चारी मुक्ती वेडाविता माथा, मुक्ती नावडे गुरुभक्ता. नित्य मुक्तता गुरुचरणी, ज्याचे घेता चरणतीर्थ. चारी मुक्ती पवित्र होत, पाया लागती पुरुषार्थ. धन्य गुरुभक्त त्रिलोकी, चैतन्य नित्य निराधार. निर्धर्मक निर्विकार, त्याचा केला जीर्णोद्धार. सत्य साचार जगद्गुरु, सद्गुरु कृपा नव्हती तेव्हाची कथा वार्ता. देवासी देवपण स्थापिता, सत्य सर्वता सद्गुरु कृपे विण पायी. देव असुतीने झाला होता नाही, त्यासी देवपणी ठेवूनी ठाई. भजविता पाही गुरुराया, त्या सद्गुरूची कथा. चुकुनी झालो बोलता, थोर अपराधू हा माझे माथा. क्षम होता करावी, वृथा बोलिलो नाही जाण. झाले बोलावया कारण, दत्तात्रय शिष्य कथन. करता जनार्दन आठवला, मी जरी नाठवी जनार्दन नासी. परी तो विसरो नेदीचा आपणासी. हटे दे तुसी आठवणीसी, अहर्निशी सर्वदा. जिकडे मी विसरलो जाय, तिकडोचेनी तो येऊनी राहे. मी जरी त्याकडे न पाहे, ते न पाहणे होय माझे. घटू सांडू आकाशासी, तवा आकाश न सांडी घटासी. तेवी जनार्दन आमासी, अहर्निशी लागला. मी न करी त्याची कथा, तव तोची होय मुखा वक्ता. ऐसोनी बलात्कारे बोलविता. काय मी आता करावे, दृश्य मी देखाव्या बैसे. तव दृश्यास बाह्य जनार्दन दिसे. श्रवणी ऐकतात सौरासे, शब्दी प्रवेशे जनार्दन. आता नायके न पाही, म्हणून मी उगार आहे. तव उगेपणाची अन्वये, जनार्दने पाहे लागला. ऐसा अडकलो त्रिशुद्धी, जनार्दनू उघडू नेदी. श्रोता सांगावी जी बुद्धी, मी अपराधी सर्वता. श्रोते म्हणती नवला हो, येथन देखो अहंभाव. पाहता बोलाचा अभिप्राव, प्रेम पहा हो लोटत. येथील विचारता बोल, श्रद्धावरून सखोल. नवल प्रेमाची बोल, येता ती डोल स्वानंदे. जेत्वे का केले गुरु निरूपण, ते सप्रेम ब्रह्मज्ञान. थोर निवविलो जाण, नाही दूषण निरूपणा. नित्य करावे गुरुस्मरण, ते गुरुचे केले निजकथन. करिसी अमृताचे आरोगण पुरे कोण म्हणेल. जनार्दनी दृढभाव, हाही कळला अभिप्राय. निरूपणाचा नवलाही, रसाळ पाहतो घोडावला. तू मूळ कथा निरूपिसी अथवा आडकथा सांगसी. परी गोडिया निरूपणायसी, न देखो आणिकासी सर्वता.
शुद्ध निरूपणे गुरुवर्णिसी वर्णोनी अपराधी म्हणविसी एके घोली बुद्धी कैसी माणूस श्रोत्यासी वाढविला तुझी जे अपराध बुद्धी ते प्रवशली भगवतपदी जायली अपराधाशी शुद्धी देखणा त्रिशुद्धी तू होसी गुरुस्तवनी रसती तेव्हा मूळ कथा विसरसी प्रेमाची जाती ऐसी कळले आम्हासी सर्वता श्रोते म्हणते आता विस्मय दाटला चित्ता वेगे चालवावी ग्रंथा पूर्व कथा मुळीची हे संतवचन मानुनी माता चरणवंदुनी तत्वता सावध व्हावे चित्ता पुढील कथा सांगेना या परी तू अवधूत यदुशी सांगे परमार्थू संवादे निवाला परमभूतू मग निवांतू राहिला उद्धवासी म्हणे श्रीकृष्ण रायासी सांगुनी ब्रह्मज्ञान झाले देखुनी समाधान मग पुसो निघाला राजा धावणी लागला चरणा परम प्रेमे करी पूजना करो निया प्रदक्षिणा मागुता चरण लागला जाय ऐसेने बोलवे सर्वता राहे म्हणता दिसे सस्मिता वियोगुन सावे तत्वता बोल सर्वता खुंटला ते देखोनी अवस्था कृपा उपजली श्री दत्ता हात ठेवणी माथा प्रसन्नता उपजली येथून तुझं मज आता वियोगो नाही सर्वता ऐसे आश्वासुनी नृपनाथा होय निघता श्रीदत्त जेणे सुखे होता आला तेणेची सुखे निघता झाला राजा अतिप्रीती निवाला सुखी झाला निजबोधे पाहुणी उद्धवा उजू बोलता झाला अधिक शुजू म्हणे आमचे पूर्वजांचा पूर्वजू राजध्वजू यदुवीरू म्हणसी मी नेणे त्यांचे नाव तू सांगतोसी हे अपूर्व परी ज्याचे त्रासे आम्ही सर्व वीर यादव म्हणवित हरिके म्हणे नंदनंदू तू आमचा पूर्वज यदू ब्रह्मज्ञानाचा संवादू दत्तात्रयसी पै केला श्री दत्तात्रयाच्या वचनार्थ विश्वासाने जाला घेता तेणे सर्व संग विनार मुक्तता आली हाता यदूच्या जो संगे सांडूनी दूर गेला तेणे संग त्यागूची केला संगी सोनी स्नेह सांडिला संगयुक्त झाला तो जाण आकाश सर्व पदार्थासी मिळाले असे सर्व देशी परिनात्रेची सर्व संगासी संग मुक्तता त्यासी बोलीजे याहुनी विषयचे संगन मुक्तता आली यदूच्या हाता तोही सांगेन कथा परीचे तत्वता उद्धवा दत्तात्रय बोधे तत्वता सर्व संगा माझी असता न देखे संघाची कथा वार्ता विशेष मुक्तता या नाव मजा पूर्वी द्वैत संगू होता तो जाऊनी निसंग झालो आता या दोन्ही समूह मिथ्या वार्ता विनी मुक्तता पावलो दौरो सापू नाही झाला परी सापूपणाचा आळ आला तोही दौरे नाहीसा केला भ्रांती कल्पिला निजभ्रमून दोरपणे असे सरकू तो भ्रांता मासी मनी वसे ऐसे सांडून द्वैत पिसे रायासी सावकाशे समाधी समसामने समान बुद्धी जे बोलिजे निजरसाशी तेशी समाधी पावनी त्रिसिद्धी राजा निजपती पावला कृष्ण म्हणे उद्धवासी तू जन्मुनी ऐशिया वंशी जरी ब्रह्मज्ञान न साधिशी तरी उणे पूर्वजांशी येईल यापरी ऋषिकेशी तिरस्कारोनी उद्धवासी झोंबावया अद्वैतासी कुट बुद्धीशी देतुसे अर्धची विचारू कळविणा त्याचेही पुच्छ रगडल्या जाणा मग झांबी नत्या सत्राणा नावरे कोणा सर्वता आधीची अनुताप उद्धवासी वरी तिरस्करीला ऋषिकेशी तो गिळाव्या चिदब्रह्मासी निज मानसी खवळला पुढील अध्याय निरूपणा कृष्ण उद्धव संवाद सांगेल गुरु शिष्य लक्षण श्रोते विचक्षण परिमते एका जनार्दनू म्हणे अगात कृष्ण मुखीचे बोलणे ते मी जरी निरोपू नेणे परी ते गोडपणे निवचित साखरेचा बोळू केला परी कडूपणा नाही आला त्याचा ग्रंथ प्राकृत भाषा झाला असे संचला स्वानंदू जरी सोन्याचे पेंडकू केले परी ते दगड मोला नाही आले तैसे भागवत प्राकृत झाले परी नाही चुकले निजज्ञाना मुक्ता फळा लागी साखरी बुड्या देती नाना परी
ते सापडल्या घरीच्या विहिरी, जो अवेरी तो मूर्ख. तैसी संस्कृत व्याख्यान आटाटी, अति कष्टे परमार्थी भेटी. ते जोडीला मराठीसाठी उपेक्षा दृष्टीनं करावी. धन्वंतू रत्न पारखी पुरा, तेणे धुळी माझी देखिल्या हिरा. गाठी बांधून आणि घरा, पारखी खरा निजज्ञाने. तैसे ज्ञाते विद्वजन, ग्रंथू मराठी देखन. उपेक्षा न करती करावा यज्ञ, पारखोनी चिद्रूप साधावया. शूद्र दृष्टी पाहणे पाहता, बोलू लागले व्यासांचे ग्रंथा. मा हे तरी मराठी कविता, सांडूनी कुटुलता पाहावी. ज्याची निसुखाची आवडी, ते प्राकृती न काढिती खोड. घेतील ज्ञान गर्भासी गोडी. अवस्था गाडी परमार्थी, जे साचार परमार्थी. ते अधिकारी ये ग्रंथी, ज्यासी भागवती भक्ती. ते पावती निज सुख, ज्यासी भागवती नाही भक्ती. गोडी विपत्ती मिरवती, तेही जरी निंदा न करसी. तरी पुढे पावती भक्तासे. निंदा वसे ज्याचे चित्ता, त्यास गती नाही सर्वता. निंदा सख पापांचे माथा, दोष इतपर्दा असेना. निंदकाचे नाव घेता, दोष वाचची होय लागता. तिशी द्यावया प्रायश्चित्ता, राम राम सर्वता म्हणावे. निदे माझी देखिले स्वार्था, निंदक प्रवर्तले भक्तरसिता. बुडवणे आपले स्वार्था, परदोष सर्वता शाईले. सांडोनिया गुणदोष, श्रोता हो आहेसे सावकाश. जेथ वक्ता ऋषिकेश, अति सुरसते ज्ञान. कृष्ण उद्धवाचे ज्ञान, तात्काळ निरसी अज्ञान. एका विनवी जनार्दन, सावधान पर्येसा. इति श्रीमद्भगवते महापुराणे एकादश स्कंदे श्रीकृष्ण उद्धव संवादे एकाकरटिकाया 9मो अध्याय. श्रीकृष्ण प्रणमस्तु.